नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्रातील मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती दररोज पोलीस भरती, SSSGD, आर्मी भरती, नेव्ही भरती, एअरफोर्स अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिफेन्सबद्दल आणि वर्दीबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत असतात। जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आपल्या चॅनलवरती ओरिजिनल आणि जे सत्य व्हिडिओ आहेत तेच येत असतात। तशाच प्रकारे आजचा हा व्हिडिओ आहे तो म्हणजे MR भरती, नेव्ही अग्निवीर याद्वारे MR ची भरती आपल्या इथे भारतामध्ये आलेली आहे। MR म्हणजे काय? मॅट्रिक रिक्रूटमेंट। म्हणजे थोडक्यात मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्ही सुद्धा नेव्हीमध्ये भरती होऊ शकता। आणि SSR ची तुम्हाला भरती, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही SSR मध्ये जाऊ शकता आणि 10वी पास असाल तर MR मध्ये जाऊ शकता। आता MR काय आहे आणि SSR काय आहे याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला तो जर डाऊट असेल तर तुम्ही तो जाऊन व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे की MR ची जी काय भरती आलेली आहे याच्यामध्ये आपली ऑनलाईन भरती होण्याची म्हणजे फॉर्म भरायची तारीख किती आहे, तुमचं वय त्यामध्ये बसतंय का, त्यानंतर परीक्षा कशी असणार आहे, त्याच्यानंतर फिजिकल कसं असणार आहे तुमचं, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत, कोणकोणत्या पात्रता आहेत, या सगळ्यांबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे। मित्रांनो, व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्यासोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSSGD याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक नॉलेज घ्यायचं असेल किंवा तुम्हाला इन फ्युचर त्यामध्ये भरती व्हायचं असेल, नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। ते मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मित्र माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, अग्निवीर अंतर्गत जी आपली नेव्हीची ही भरती आहे मित्रांनो, यासाठी पूर्ण भारतामधून जवळजवळ 300 पोस्टसाठी इथे जी आहे ती ओपन झालेली आहे। आता मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगत असतो की वेकेन्सीचा इथे विचार करायचा नाही आहे, तेव्हाच तुम्हाला ती एक वेकेन्सी मिळून जाईल। याची मित्रांनो शेवटची डेट आहे ती आपल्याला 27/5 आपल्याला हा फॉर्म अप्लाय करायचा, म्हणजे तुमचा जो हा फॉर्म आहे ते जवळजवळ ह्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला हे पूर्णपणे भरून टाकायचं आहे। पुढे बघा मित्रांनो, फॉर्मसाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या। तर ही जी भरती आहे मित्रांनो, ह्या फॉर्म भरायची जी काही डेट आहे ती आपल्याला फॉर्म भरायचे पूर्णपणे ऑनलाईन आहे। ह्या ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला जी फी आहे ती जवळजवळ 550 रुपये फी इथे लागणार आहे मित्रांनो, आणि त्यासोबत तुम्हाला 18% GST, म्हणजे आपण धरून चालूया जवळजवळ एक 600 ते 650 रुपये आपल्याला येते। म्हणजे काय? एज लिमिट। प्रत्येक विद्यार्थी जरी डिटेल व्हिडिओ दिला तरी विद्यार्थी कमेंट काय करतो की सर माझं वय 22 आहे, सर माझं वय 23 आहे, सर माझी जन्मतारीख 1990 आहे किंवा 2000 आहे, तुम्ही ह्या भरतीसाठी पात्र आहे का? त्यासाठी मी सिंपल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही 1 नोव्हेंबर 2003 ते 3 तुमची जन्मतारीख असेल मित्रांनो, तर तुम्ही ह्या भरतीसाठी पात्र राहणार आहात। तर याच्यामध्ये अशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात डिटेल सांगतोय, बेसिक गोष्टी सांगतोय मित्रांनो। जर तुम्ही मन लावून ऐकली तर तुम्ही यासाठी पात्र असाल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर याच्यामध्ये जर पात्रता पाहिली मित्रांनो तर सिंपल तुम्हाला 10वी पास असणे तर गरजेचं आहे, बाकी कोणतीही ह्यांनी अट दिलेली नाही आहे। 10वी किंवा 12वी जसं SSRला आहे, 12वीमध्ये तुमचं मॅथ्स असणं गरजेचं आहे असं काही नाही आहे, फक्त तुमचं 10वी पास असणं गरजेचं आहे। आणि जे तुम्हाला मी सांगितलं की तुमची जन्मतारीख 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या दरम्यान असणे गरजेचं आहे, तर तुम्ही यासाठी पात्र आहात। सॅलरीचा विचार जर केला मित्रांनो, तुम्हाला पहिल्या वर्षी मंथली सॅलरी 30,000 असणार आहे अग्निवीरच्या नियमानुसार, दुसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी 40,000, अशा प्रकारे तुमचं पूर्णपणे सॅलरीचं पॅकेज असणार हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे मित्रांनो। तर सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर तुमची एक लेखी परीक्षा होणार, कम्प्युटर बेस्ड एक्झाम होते मित्रांनो, त्याच्यानंतर PFT होते, तुमचं फिजिकल होतं। तर तुम्हाला थोडक्यात सांगतो कशा प्रकारे काय असणार आहे ते। तुम्हाला जर पेपर येतो मित्रांनो तर पेपर जवळजवळ 50 मार्कचा असणार आहे आणि प्रत्येक एका प्रश्नाला 1 मार्क असा असणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये जो काही सिलेबस आहे तो सायन्स, मॅथमॅटिक्स आणि जनरल अवेअरनेस एवढा सिलेबस असणार आहे। घाबरून जायचं नाही मित्रांनो, 10वीच्या बेसवरती परीक्षा आहे, त्याच्यामुळे 10वीच्या आधी म्हणजे तुम्ही पहिलीपासून जे 10वी त्याच्यानंतर पुढे जे गेले मित्रांनो,
पुढे गेल्यानंतर तुम्ही जर फिजिकलचा विचार केला तर फिजिकलमध्ये जे मुलांना आहे ते 1600 मीटर तुम्हाला 6.30 सेकंदामध्ये म्हणजे 6 मिनिट 30 सेकंदामध्ये यायचं आहे आणि उठक बैठक 20 काढायचे आहेत मुलांसाठी. पुशअप तुम्हाला 12 काढायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सिटअप वगैरे 15 उठक बैठक काढायचे आहेत. मुलींना पुशअप नाही आहेत आणि सिटअप्स आहेत तर 10 आहेत. बस एवढंच तुम्हाला फिजिकल आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर तुमच्या हाईटचा जर विचार केला तर हाईट मित्रांनो तुम्हाला मिनिमम जे मुलं आहेत त्यांना 157 हाईट असणे तर गरजेचं आहे आणि ज्या मुली आहेत त्यांना 152 सेंटीमीटर. मित्रांनो तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगेल मित्रांनो की ज्या मुलांना पुढे जाऊन SSGD होऊ शकत नाही, आर्मी भरती होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा गोल्डन चान्स आहे. थोडी जास्त मेहनत लागेल परंतु डायरेक्टली तुम्ही नेव्हीमध्ये भरती व्हाल आणि एक वेगळी इज्जत मिळेल, एक वेगळी लेवलची वर्दी मिळेल. हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळे आत्ताच वेळ आहे मित्रांनो, तुम्ही आत्ताच हा फॉर्म भरा. कारण की याच्यामध्ये 10वी पास मोस्टली आपल्या महाराष्ट्रातले 99% विद्यार्थी असतात आणि त्यांची हाईट 157. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया.